नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता अंगठी शोधण्याच्या कार्यक्रमामध्ये समर आणि स्वानंदी दोघेही आता त्या दुधाच्या तपकामध्ये आता अंगठी शोधत असतात. तर त्याच वेळेस आता मलिकाने टाकलेली बांगडीची काच स्वानंदीच्या हाताला लागते आणि पटकन आता स्वानंदी तिचा हात बाहेर काढते. हातातून रक्त येऊ लागताच मलिका म्हणते की अरे बापरे, काय लागलं तुला? आणि बांगडीची काच, तर समर ती बांगडीची काच बाहेर काढतो. मलिका म्हणते की अरे बापरे, 1.25 महिना पण नाही झाला आणि लगेच स्वानंदी तुझी बांगडी पण फुटली काय? स्वानंदी तिच्या हाताकडे बघते. आजी म्हणते की मलिका तू जरा गप्प बस ग. आजी म्हणते स्वानंदी तुला काही लागलं नाही ना? तर स्वानंदी म्हणते की एवढं लागलं नाही आहे, फक्त थोडंसं रक्त निघलं आहे आजी. आणि आता समर पटकन आता थोडीशी हळद घेऊन ती हळद स्वानंदीच्या बोटाला लावतो. आणि त्यानंतर स्वानंदी समरकडे बघते. आजी म्हणते की स्वानंदी आता ठीक आहे ना, आणि करायचा का कार्यक्रम सुरू? तर स्वानंदी म्हणते हो. आणि त्यानंतर आता समर आणि स्वानंदी दोघेही त्या तपकामध्ये हात घालतात आणि अंगठी शोधू लागतात. दोघेही एकमेकांचे हात एकमेकांना आता आतमध्ये आता एकमेकांचा स्पर्श करून आता अंगठी शोधू लागतात. आणि त्यानंतर आता स्वानंदीला अंगठी सापडते आणि ते बघून आता स्वानंदी ती अंगठी सगळ्यांना दाखवते. तर आजी सगळेजण खुश होतात, मात्र मलिकाचा चेहरा पडलेला असतो. आणि त्यानंतर आता आजी म्हणते चला पुढचा विधी. तेव्हा समर म्हणतो बस झाला आजी, आता मला जायचं. तर आजी म्हणते बस झालं रे पिंट्या, तू जरा गप्प बस. समर म्हणतो की आजी हे कधी थांबणार आहे? आजी म्हणते की आता दोघांनीही एकमेकांच्या हातातील हळकुंड सोडवायचंय. आणि आजी म्हणते तेही एकच हाताने बरं का पिंट्या. तर स्वानंदी आता समोर हात धरते. तेव्हा आजी म्हणते की पिंट्या चल सोड एका हाताने हळकुंड. आणि पटकन आता समर एकाच हाताने स्वानंदीच्या हाताचं हळकुंड सोडतो आणि ते आजीला दाखवतो. तेव्हा आजी सगळेजण टाळ्या वाजवतात. स्वानंदीसुद्धा रागाने समरकडे बघत आता टाळ्या वाजवते. तर समर आता स्वानंदीकडे बघतो. आणि त्यानंतर आता आजी म्हणते की हे बघ पिंट्या, आता नंदूच्या एका हाताला लागला असल्यामुळे मी नियम बदलणार आहे आणि नंदू दोन्ही हाताने आता तो तुझा हळकुंडाचा धागा सोडवील. समर म्हणतो की आजी याला काय अर्थ आहे, तू नियम का बदलते? आजी म्हणते की कारण नियम बदलायचं माझ्या हातात आहे ना, तेव्हा मी सांगते तेच होईल. आणि मोठ्या प्रेमाने आता इकडे स्वानंदी ही समरच्या हाताचा धागा सोडते. आणि त्यानंतर स्वानंदीने धागा सोडता क्षणी सगळेजण टाळ्या वाजवतात. समर म्हणतो की झालं का आता सगळं? समर म्हणतो आता आजी बस झालं. आणि समर आता तेथून उठून आतमध्ये जातो. आता दुसऱ्या दिवशी गुरुजीला बोलावल्यामुळे गुरुजी आता राजवाड्यांच्या घरी आलेले असतात आणि आजीला आता महापूजेसाठी जी सामानाची यादी लागणार असते ती सगळी यादी गुरुजी आता आजीला देतात. आणि आजीला नमस्कार करून गुरुजी आता निघून जातात. तर तेवढ्यात पाठीमागून आता समर आजीकडे येऊ लागतो आणि गुरुजींना बघतो. आता आजी ती यादी आता त्या घरात काम करणाऱ्या मेडकडे देते. आता खाली बसत समर म्हणतो की काय ग आजी, गुरुजी कशासाठी आले होते? आजी म्हणते की अरे सत्यनारायणाची पूजा आहे ना, तेव्हा त्यासाठी काय काय लागतं ही यादी द्यायला आली होती. मल्लिकाही आता तिथे येऊन बसते. आजी म्हणते की अरे आपल्याकडे प्रथा आहे ना, नव्या सुनेने चुलीवर स्वयंपाक करायचा आणि तो खाऊ घालायचा आणि स्वतः उपवास धरायचा. तेव्हा आता समर म्हणतो की म्हणजे या रोहनच्या ताई आता चुलीवर स्वयंपाक करणार का? समर म्हणतो की आजी मागच्या वेळेस आल्या होत्या, फराळ करायला गॅसपाशी गेल्या होत्या आणि त्यावेळेस थोडक्यात आपण बचावलो. गॅसचं बटन त्यांनी ऑनच ठेवलं. त्यावेळेस काय झालं होतं तुला माहिती आहे ना? समर म्हणतो की आजी हे सगळं केवढं डेंजरस आहे. आणि मलिका म्हणते की आई मी जरा काही सुचवू का? कसं आहे ना, आपल्याकडे एवढा स्टाफ आहे आणि मग नव्या सुनेने चुलीकडे जायची काय गरज आहे, असे आता मलिका बोलते. आजी म्हणते मलिका तुला आता आपल्या घरातील प्रथेची वेगळी आठवण करून द्यायची का ग? आणि आता आजी म्हणते की तुझ्यासाठी सुद्धा खूप अवघड झालं होतं मलिका, तू नवी नवरी होती ना, पण त्यावेळेस मी सुद्धा छान असं म्हणाले होते. आजी म्हणते की सत्यनारायणाची पूजा होणार म्हणजे होणार. तेव्हा आता मलिका म्हणते की आई तुमच्या शब्दाबाहेर कोणीच नाही आहे, पण फक्त मी आपलं तुम्हाला सुचवलं बस एवढंच. आता मलिका म्हणते मला समरची काळजी आहे. समर अगदी त्याच्या मनाविरुद्ध त्या मुलीला लग्न करून घरात घेऊन आलाय. आपल्या आधिरासाठी त्याने केवढा मोठा त्याग केलाय आई, तुम्हाला कळतंय का? असे मलिका बोलते. आणि समरने आधिरासाठी केवढा मोठा त्याग केला, मनाविरुद्ध लग्न केलं, त्याचं मला वाईट वाटतं असे आता मलिका सांगते.
आता मलिका म्हणते, बघा ना समर तिला 5 मिनिटं सहन करू शकत नाही आणि आता एवढी मोठी पूजा तिच्यासोबत करायची आई. तेव्हा आता आजी म्हणते की मलिका काय बोलते, स्वानंदी या घरची सून आहे, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने त्यांचं लग्न झालंय. आजी म्हणते काही जरी झालं तरी आपल्या कुटुंबाच्या प्रथा पाळाव्याच लागतील, स्वानंदीला सुद्धा आणि पिंट्या तुला सुद्धा बरं का. आणि रागाने समर आता आतमध्ये निघून जातो. तेव्हा आजी म्हणते मी जरा स्वानंदीशी बोलून येते आणि आजी आता स्वानंदीकडे बोलायला जाते. इकडे आता स्वानंदी ही तिच्या बाबांना फोन करते आणि म्हणते की कसे आहेत बाबा. तेव्हा स्वानंदीचे बाबा म्हणतात अगं तुला जाऊन 1च दिवस झाला आणि मी इकडे खुशाल आहे, तू कशी आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते मी सुद्धा ठीक आहे. स्वानंदीचे बाबा म्हणतात अगं स्वानंदी आज सकाळी गंमतच झाली, नेहमीप्रमाणे मी सकाळी उठलो आणि हॉलमध्ये जाऊन बसलो आणि नेहमीप्रमाणे मी 10 मिनटं तुझी चहा आणून देण्याची वाट बघितली. त्यानंतर माझ्या लक्षात आलं अगं तर तू आता घरामध्ये नाही आहेस. स्वानंदीचे बाबा म्हणतात मग काय, मी स्वतःच उठलो, स्वतः चहा केला आणि स्वतः पिलो. स्वानंदी म्हणते तरीसुद्धा मला वाटलं सकाळी सकाळी मला इथे गुचक्या का लागतात. तेव्हा स्वानंदीचे बाबा असू लागतात. स्वानंदी म्हणते बाबा मी जरी घरात नसले, एक मुलगी जरी घरातून गेली तरी दुसरी मुलगी आली ना आता घरात. आणि आता स्वानंदीचे बाबा म्हणतात हे बघ मला एक सांग बरं नंदू, अगं लग्नामध्ये आईने जे काही केलं त्याबद्दल तिकडे कुणी काही बोललंय का. स्वानंदी म्हणते की नाही नाही अजिबात नाही, बाबा खूप चांगली माणसे आहेत हो आणि मला एकदाही कोणी काहीच नाही विचारलं असे स्वानंदी सांगते. स्वानंदी म्हणते की इकडची तुम्ही माझी काही काळजी करू नका, तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या. आणि त्यानंतर इकडे आता आजी ही स्वानंदीकडे येते. स्वानंदीचा फोन चालू असतो. आजीला बघून स्वानंदी बाबांना म्हणते मी नंतर कॉल करीन आणि फोन ठेवते. स्वानंदीचे बाबा म्हणतात चालू दे स्वानंदी तुझं चालू दे. आता स्वानंदीकडे येत आजी म्हणते की अगं स्वानंदी कशी आहे त्यांची तब्येत आणि बरे आहे ना. तर स्वानंदी म्हणते मला ते खूप मिस करतायत. त्यानंतर आता आजी म्हणते स्वानंदी अगं तुला देवाचं खूप वेळ आहे ना, तेव्हा आपल्या घरामध्ये सत्यनारायण महापूजा आहे, तेव्हा तुला आता चुलीवरती शिऱ्याचा प्रसाद बनवायचा आहे. आजी म्हणते की आणि आपल्या घराण्याचे जे गुरुजी आहेत ते सुद्धा येणार आहेत. आणि विचार करत स्वानंदी असतच खुश होऊन म्हणते की हो हो चालेल ना आजी, तुम्ही विचारताय काय मी करेन. आता इकडे मलिका आणि अर्पिता दोघीही आता बोलू लागतात. तेव्हा आता मलिका अर्पिताला म्हणते अर्पिता तू टेन्शन घेऊच नको, ती स्वानंदी काही आपल्याला वरचढ नाही, आपल्याला तिच्यापासून कधीच धोका नव्हता आणि धोकाही नसणार आहे. मलिका म्हणते की मला फक्त समर आणि तिच्या जवळीकच्या बद्दल काळजी होती, म्हणजे त्यांच्या दोघांच्या नात्याच्या संबंधाबद्दल मला वाटत होतं. मलिका म्हणते की ते दोघं कधीच जवळ येता कामा नये आणि त्या दोघांमध्ये कधीच प्रेम निर्माण होता कामा नये आणि कधीच त्यांच्यामुळे जवळीकपणा येऊन त्यांना कधीच मूलबाळ होता कामा नये, याकडे आपण लक्ष द्यायचं असे आता मोठे डोळे करून मलिका आता अर्पिताला सांगते. आणि मलिका म्हणते की आपण तसं कधीच होऊ देणार नाही, कारण आपले सगळे प्रयत्न त्यासाठीच होते. आणि इकडे आता मलिका म्हणते की आणि आपले जे प्रयत्न होते ते सफल झाले, कारण आता त्या स्वानंदीने जीव जरी काढून ठेवला ना तरीसुद्धा समर तिला बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही, कारण त्याच्यासाठी हा लग्न फक्त व्यवहार आणि व्यवहार असल्याचे मलिका बोलते. आणि या व्यवहाराला फक्त तोपर्यंतच किंमत आहे जोपर्यंत माझी आदिरा त्या घरात सुखी आहे, असे मलिका आता अर्पिताला सांगते. अर्पिता म्हणते मामा आदिरा तर त्या घरात सुखीच आहे म्हणून नाचत नाचत लग्न करून गेली त्या घरात. आता मलिका ही खुश होते. मलिका म्हणते की असं आदिराला वाटतंय आणि तुला वाटतंय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुमच्या दोघींची आई आहे, 9 महिने तुम्हाला पोटात वाढवलंय मी. मलिका म्हणते पण माझी आदिरा त्या घरात कधी सुखी राहू शकत नाही. वरवर ती स्वतःला समजावत असेल की मी त्या घरात हॅप्पी आहे, पण असं कधीच होऊ शकत नाही. आणि इकडे आता सकाळी मंदाकिनी ही नाश्ता बनवत असताना ओरडतच आदिरा बाहेर येते. मंदाकिनी म्हणते काय झालं आदिरा. तर आदिरा म्हणते की मी सकाळपासून माझा फोन चार्जिंगला लावला पण तो चार्जच होत नाही आहे, कारण तिथला प्लग खराब झाला आहे, तो अनयूजफुल आहे, तेव्हा काही जरी झालं तर तो अगोदर काढून टाका. तरी मी म्हणते माझा फोन का चार्ज होत नाही आहे. आणि लगेच आता इकडे समरचे बाबा म्हणतात की आदिरा अगं हॉलमध्ये सुद्धा प्लग आहे तिथे लाव. आता आदिरा तिथे लावायला जाते पण ऑलरेडी तिथे दोन्हीही मोबाईल चार्ज करण्यासाठी ठेवलेले असतात. विचार करत आता मलिका हुशारीने अर्पिताला म्हणते अर्पिता तुला दिसत नसेल पण मला क्लिअर कट दिसतंय, लग्न झाल्यापासून आदिरा आणि आता रोहनच्या नात्याची एक्सपायरी डेट छापली गेली
आणि ही डेट आता कधी एक्सपायर होती याची फक्त आपण वाट बघायची असे मलिका अर्पिताला सांगते. अर्पिता म्हणते, तुला खरंच वाटतं का मॉम आदिराचं लग्न मोडेल म्हणून? मलिका म्हणते 100% आणि एकदा का त्यांचं लग्न मोडलं की मग समर आणि स्वानंदीचा संसार कोलमडलाच म्हणून समज. आणि त्याच्यानंतर मग समर जे काही रंग दाखवेल ना तेव्हा देवसुद्धा मग कोणी कोणाला वाचू शकणार नाही. आता इकडे समर त्याच्या बेडरूममध्ये असताना आता स्वानंदीला फोन लावतो. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की घरात असताना फोन. तेव्हा स्वानंदी म्हणते की तुमच्या घरात काय लोक एकमेकांशी फोनवर बोलतात का? समोर येऊन बोला ना. आणि समर म्हणतो की मग तुम्हाला काय पत्र पाठवायचं आहे का? आजीने तुमच्यासोबत मला बोलताना बघितलं ना. मग ती तिची सुरुवात करते आणि मग तिच्या डोक्यात ना नको नको ते विचार येतात. समर म्हणतो की महत्त्वाचं आता ते नाही आहे, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते बोला ना. समर म्हणतो तुम्ही सांगून टाका सत्यनारायणाची पूजा जमणार नाही म्हणून. स्वानंदी म्हणते नाही जमणार. तेव्हा समर म्हणतो मला नाही, अहो आजीला सांगा. स्वानंदी म्हणते मी आजीला सांगणार नाही, तुम्ही सांगा ना. समर म्हणतो नाही नाही मी नाहीच त्यांना सांगू शकत कारण मी त्यांना दुखू शकत नाही. स्वानंदी म्हणते वा मग मी सांगायचं का त्यांना? समर म्हणतो की कारण तुम्ही जर तिला दुखावलात तर तिला काही वाटणार नाही. स्वानंदी म्हणते का? तेव्हा आता समर म्हणतो की कारण तुम्ही तिच्या कोणीच नाही आहेत. स्वानंदी म्हणते की असं का म्हणता तुम्ही? अहो मी त्यांची नातसून आहे. समर म्हणतो बापरे तुम्ही तर हे फार सिरियसली घेतलं. स्वानंदी म्हणते की म्हणजे नक्की काय करायचं? समर म्हणतो तिला सांगा की मला सत्यनारायणाची पूजा जमणार नाही. स्वानंदी म्हणते हे बघा मी असं काही नाही सांगणार. तेव्हा आता समर म्हणतो की म्हणजे तुम्ही चुलीवरती प्रसादाचा शिरा बनवणार आहात का? स्वानंदी म्हणते हो मला माहिती. समर म्हणतो हे बघा तुम्ही जर पहिल्याच वेळेस आजीला नाही बोलला ना पुढं आजी जो फापट पसारा लावणार आहे तो लावणार नाही. स्वानंदी म्हणते जमणार नाही. स्वानंदी म्हणते नाही, जे काही नातसुनेची सगळी कर्तव्ये आहे ते सगळे मी पार पाडणार. आणि इकडे आता सुस्मिताने फोन तिथे चार्जिंगला लावलेला असतो. आदिरा म्हणते की शोष मला फक्त 15 मिनिटे करू दे, नंतर ना माझा फोन थोडा चार्ज झाला की मी काढून घेईल. सुस्मिता ऐकायला तयार नसते. मंदाकिनी म्हणते की अगं आदिरा तिला 5 मिनिटात ऑडिशन पाठवायची, तेव्हा राहू दे ना तिचा फोन. मंदाकिनी म्हणते की अगं आदिरा तुझ्या मोबाईलमध्ये आहे ना, तुझा फोन बंद तर नाही ना झाला? तर आता आदिरा म्हणते की माझ्या फोनमध्ये फक्त 5% बॅटरी आहे. आदिरा म्हणते हो पण माझा फोन बंद होण्याच्या अगोदर मला चार्ज करायचा आहे. आणि तेवढ्यात आता रोहन तिथे येतो. आदिरा आता रोहनला सगळी हकीकत सांगते आणि म्हणते की तो प्लग ना एकदम युजलेस आहे, पहिला तो फेकून दे. आदिरा म्हणते मी इथे सुद्धा चार्जिंगला आणलं पण इथे सुद्धा कोणीतरी चार्ज करतंय, तिकडे सुद्धा चार्ज करतंय, तेव्हा मी काय करू? आणि त्यानंतर रोहन आता आदिराला त्याचा पॉवर बँक देतो आणि मोबाईल चार्जिंगला लावतो. तर आता रोहन म्हणतो हे बघ आदिरा मी 2 दिवसात आपला तो प्लग ना रिपेअर करतो. आदिरा म्हणते 2 दिवस का? आज कर ना. तर रोहन म्हणतो ओके. आणि आता रोहन म्हणतो की आदिरा अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करत जाऊ नको. आदिरा म्हणते मी चिडचिड नाही करत, आय एम जस्ट इरिटेटेड. आणि इकडे आता अर्पिता मलिकाचा तो डाव ऐकून म्हणते की मम्मा सगळं काही डिसाईड झालेलंच आहे, तर मग आपण काय करायचं? आपण काहीच करायचं नाही, आपण फक्त वाट बघायची नाही का? तेव्हा आता मलिका म्हणते नाही नाही आपण वाट नाही बघायची, कारण नशिबावर अवलंबून राहायला मला कधीच आवडत नाही. आणि मलिका म्हणते की आजपर्यंत मला जे आवडतं ना ते मी सगळं मिळवत आले आणि इथून पुढे देखील ते मी मिळवणारच असं मलिका बोलते. मलिका म्हणते की सतत त्या स्वानंदीच्या आपण समरकडे जाऊन तक्रारी केल्या पाहिजे, कंप्लेंट केल्या पाहिजे, तेव्हा दोघीही एकमेकांपासून वेगळं राहतील. आणि असं करून त्यांच्यामध्ये दुरावा यायलाच हवा. आणि मी तर म्हणते कधीतरी तिने त्या स्वानंदीने ना आदिराची तक्रार सुद्धा समरकडे करायला हवी किंवा आदिराची तक्रार समरकडे यायला हवी. मलिका म्हणते का कोणास ठाऊक, ती स्वानंदी जर तोंडावर पडली तर मला खूप आनंद होतो. तेव्हा आता अर्पिता हसू लागते. हसतच अर्पिता म्हणते मम्मा ह्याला हॅप्पी हार्मोन्स असं म्हणतात. आणि मलिका विचार करत म्हणते की आता मी त्या स्वानंदीला त्रास देणार, खूप खूप त्रास देणार. इकडे आता समर स्वानंदीला म्हणतो की तुम्ही गैरसमज करून घेतात मला वाटतंय, तुम्ही सून आणि बायको म्हणून फक्त तडजोड करून आलात. समर म्हणतो की ते फक्त तेवढ्यापुरतंच राहू दे आणि उगाच काही अपेक्षा बाळगू नका. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की ओके. समर म्हणतो हे ओके बंद करा. स्वानंदी म्हणते की बाय.
आणि त्यानंतर आता स्वानंदी ही किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करू लागते. तेवढ्यात आता अर्पिता आणि मलिका तिथे येतात. मलिका स्वानंदीला म्हणते की काय गं स्वानंदी, काय करते आणि स्वयंपाक कशाला करतेस? स्वानंदी हसतच म्हणते की मला स्वयंपाक करायला आवडतं. तेव्हा मलिका म्हणते की ॲक्च्युली तुझ्या ह्या ज्या चीप सवयी आहे ना स्वानंदी, तुझ्या माहेरच्या घरच्या, त्या सगळ्या सोडून दे आता. कारण इथे स्वयंपाक करायला आपल्याकडे मेड आहेत, स्टाफ आहे. तेव्हा तू कशाला स्वयंपाक करतेस? आणि त्यानंतर सगळेजण आता जेवायला बसता क्षणी इकडे आजी आता स्वानंदीला म्हणते की तू समरच्या बाजूला जेवायला बस. तर तेवढ्यात समर म्हणतो की मला तू माझ्या खोलीमध्येच जेवायला दे. तेव्हा आता आजी म्हणते काय झालं पिंट्या? तर समर म्हणतो काही नाही, मी खोलीतच जेवतो. तेव्हा स्वानंदी आता समरकडे बघू लागते. तर आता स्वानंदी समरला कशी टाळ्यावर आणते हे बघण्यासाठी आणि मलिकाचा डाव सगळ्यांच्या समोर आणून स्वानंदी कशी समोरचे होती हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.